नमो ज्ञानेश्वरा नमो ज्ञानेश्वरा निवृत्ती व दारा सोपान देवा मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी आद्यत्रय जननी देवांची जयांची केलिया स्मरण होय सकळ विद्यांचे अधिकरण तेचे वंदो श्रीचरण श्री गुरूंचे ते नमस्कारोनी आता यत्र योगेश्वर कृष्णो यत्र पार्थो धनुर्धरः तत्र श्रीर्विजयो भूतिर् ध्रुवा नीतिर्मतिर्मम जिये सागरी जळचरे संचरती मंदराकारे तेथ देखोनि शफरे एरे पोहोन लाहती कैवल्य साम्राज्य चक्रवर्ती विश्वमौली ज्ञानोबाराय सकल ब्रह्मनिष्ठ गुरुजनांच्या परमकृपेने आपण श्री भगवती ज्ञानेश्वरीच्या 18व्या अध्यायाच्या अंतिम श्लोकाचं चिंतन करत आहोत. व्यासांचे शिष्य संजयजी यांच्या मुखारविंदातून सकल वेद महाभारत आणि श्री भगवद्गीतेचं असणारं संपूर्ण सार ज्या एका श्लोकामध्ये सामावलेलं आहे त्या श्लोकाचं ज्ञानोबारायांच्या मुखारविंदातून आपण महिमान श्रवण केलेलं आहे. व्यासांचा असणारा उपकार ज्ञानोबाराय सांगतात की या कुरुक्षेत्रावर अत्यंत कर्कश प्रसंग असताना श्रीकृष्ण परमात्मा आणि भक्तराज अर्जुन या दोघांमध्ये जो अलौकिक संवाद झाला ते संवाद म्हणजे त्यांचं आकाशामध्ये असणारं बोलणं होतं. पण व्यासांनी आकाशामध्ये असणारे जे शब्द त्या शब्दाला आपल्या सामर्थ्याने ग्रथित केलं आणि ते शब्द आपल्या तळहातावर आपल्याला पाहता येतील, अर्थचिंतन करून त्याचा अनुभव आपल्याला घेता येतील अशा प्रकारचं कार्य केलं. ज्ञानोबाराय म्हणतात जर व्यासांनी हे कार्य केलं नसतं तर आपल्याला वाणीच्याद्वारे प्राप्त होणारं तत्त्व कधीही आपल्याला श्रवणही करता आलं नसतं किंवा मुखारविंदातून त्याचं पारायणही करता आलं नसतं. स्वाती नक्षत्रातलं पाणी मोत्यांच्या रूपाने प्रगटच झालं नसतं तर सुंदर असणाऱ्या व्यक्तिमत्वाच्या अंगावर ते शोभलं नसतं. गोडी पक्वान्नाच्या रूपात आली नसती तर रसनेंद्रियाला त्याचं सेवन करताच आलं नसतं. तसं जे तत्त्व 700 श्लोकांची संख्या आपल्याकडं नसती तर असंख्यात असणारं तत्त्व आपल्याला अनुभवाला आलं नसतं. म्हणून व्यासांचा आपल्यावर फार मोठा उपकार आहे. कारण जे सुलभ असतं त्याकडे लोक पाहतात, जे अमर्याद आहे त्याकडे कोणाचं लक्ष जात नाही. समुद्र अमर्याद आहे पण समुद्राची प्रतीक्षा कोणीच करत नाही. मेघाच्या मुखातून पडलेलं पाणी त्याची मात्र सगळेजण अपेक्षा करतात. तसं जे तत्त्व वाणीच्याद्वारे प्राप्त करता येत नाही किंवा वाणी त्या तत्वाला विषय करत नाही, वाणी कोणाला विषय करते? ज्ञानोबाराय सांगतात नाम रूप संबंध जाती क्रिया भेद हा आकाराशीच प्रवाद वस्तूशी नाही. ज्या ठिकाणी नाम रूप काहीतरी संबंध आहे, जाती क्रिया किंवा काहीतरी प्रकारचा भेद आहे, अशा आकारवान पदार्थाच्या संबंधाने वाणीला बोलता येतं. पण परमात्म्याला नाम नाही, कोणत्याही प्रकारचं रूप नाही, असंग असल्यामुळे संबंध नाही, एकच असल्यामुळे जाती नाही, अक्रिय असल्यामुळे त्यामध्ये क्रिया घडत नाही आणि यामध्ये अवयव नसल्यामुळे भेदही प्रतिपादन करता येत नाही. असं जे परमात्म तत्व जे वाणीचा विषय होत नाही, पण जर आपल्याकडे श्लोकांची चांगली संख्या असेल तर त्याच तत्वाचं आपल्याला पारायणही करता येतं आणि श्रवण करता येतं. म्हणून व्यासांचा विश्वावर झालेला मोठा उपकार आहे. ज्ञानोबाराय म्हणतात काय उपकार? श्रीकृष्णाच्या बोलण्यावर त्यांनी ग्रंथाचा आकार तयार केला आणि तोच हा गीता ग्रंथ व्यासांची पदं पाहता पाहता मी सुद्धा तो ग्रंथ मराठी भाषेच्या श्रवण मार्गामध्ये आणलेला आहे आणि तोच हा मी आता श्री व्यासांची पदे पाहता पाहता मराठिया आणिला श्रवण पथा मराठिया. मग कदाचित तुम्ही असं म्हणाल की व्यासांचं आणि ज्ञानोबारायांचं काही वेगळं आहे का? वेगळं काहीच नाही. ज्ञानोबाराय व्यासांचा गौरव करतात आणि गीतेचं आगाधपण सांगतात. श्री भगवद्गीता अशी आहे व्यासादिक ऋषीमुनींची सुद्धा बुद्धिमत्ता ज्या ठिकाणी साशंकित राहते आणि त्या ग्रंथामध्ये किती नम्रता आहे ज्ञानोबारायांची. मी रंक एक आहे आणि रंक असणारा मी वाचाळी करी म्हणजे बडबड करतो आहे. जर ज्ञानोबाराय ज्ञानेश्वरीची रचना करून स्वतः बडबड करणारे म्हणून घेतात आणि रंक म्हणून घेतात
तर त्यांच्या बडबडीत एवढं सामर्थ्य आहे की ज्ञानेश्वरीसारखा ग्रंथ निर्माण होतो. तयाचे विसाट शब्द सुखे म्हणो येते वेद, सदेह सच्चिदानंद कानो हा बेते. पण मोठी माणसं नम्र असतात. गुरुवारे बाबा सांगतात मोठी माणसं नम्र असतात असं नाही, जी माणसं नम्र असतात तीच माणसं मोठी असतात, असं एक बाबांचं वाक्य असतं. ते तर रंग कमी ही एक वाचाळी करी. मग व्यासांचं आणि ज्ञानोबरायांचं कार्य समान आहे. ज्ञानोबरायांचा पंचगार उपकार आहे, व्यासांचाही उपकार आहे. पण गीता हा एक प्रकारचा भोळा ईश्वर आहे. जितक्या प्रसन्नतेनं तो व्यासांच्या वचनांची फुलांची माळा धारण करतो, तितक्याच प्रसन्नतेनं आमची असणारी वाणी दुर्वांकुर आहे. दुर्वादळा ना न म्हणे की तो आमच्या दुर्वादळाला ना असं म्हणणारच नाही. का? परमात्मा पदार्थ पाहत नाही, परमात्मा त्या पाठीमागचं प्रेम पाहत असतो. जर पदार्थ पाहिले असते ना तर परमात्म्याने दुर्योधनाच्या घरची पंगतच सोडली नसती. शिष्टाई करण्याकरता परमात्मा जेव्हा हस्तिनापुरामध्ये जातात, धृतराष्ट्राला पांडवांचा नमस्कार सांगतात आणि पांडवांना त्यांचं हक्काचं अर्धराज्य मिळावं. धृतराष्ट्र असं म्हणतो आहे, पुत्रमोहाचं माझ्या हृदयावर एक आवरण आलं आहे, त्याला भेदन करण्याचं माझं सामर्थ्य नाही. त्या मोहात मी गुंतलो आहे, त्यामुळं अर्धराज्य द्यावं का न द्यावं यामध्ये संभ्रमात मी आहे. भगवंतांनी सांगितलं जसं तुम्ही दुर्योधनाचे वडील आहात तसे पांडवांचे पण पिताश्रीच आहात ना. नुसतेच वडील नाहीत तर तुम्ही राजा आहात. आणि राजाचं कार्य आहे जे कोणाचं तरी संपत्ती बळकावत असेल त्याला दंड करावा आणि सज्जनाला त्यांच्या वाट्याची संपत्ती द्यावी. हे कायदे होणं फार गरजेचं आहे बरं. आता हे राजाचं काम आहे आणि आपलंही काम आहे राजाला बळ दिलं पाहिजे, नाहीतर उद्या आपली घरं जातील आणि मग बोंबलत बसावं लागेल. तिथं भगवंतानी हे सांगितलं होतं तेव्हा, ते आपण आजही सावध नाही आहे. ते शकुनीने दुर्योधनाला सांगितलं, भांजे अरे हा तर दूत आहे आणि हा आपल्या राजाच्या समोर लावालावी करतो, म्हणजे दंड आम्हाला द्यावा. तुम्ही दूताची मर्यादा भंग केली, तुम्हालाच दंड देऊ. भगवान म्हणले पकडा मला. भगवंताला जेव्हा ते बंदिवासामध्ये टाकण्याचा प्रयत्न करू लागले, दूताची काही लक्षणं असतात. भावार्थ रामायण वाचा, त्यामध्ये जेव्हा अंगदाला पाठवलं ना तर दूत कसा असावा. दूत हा बोलण्यामध्ये हुशार असावा, पण तो पळून येण्याकरता राजदूत गाडीप्रमाणे असावा. मागं येता आलं पाहिजे की नाही त्याला. मग तसं भगवंताने ते विश्वरूप प्रगट केलं, परमात्मा सापडले नाही. दुर्योधनाने राजनीतीचा वापर केला आणि सांगितलं की प्रभो, शिष्टाई जरी असफळ झाली तरी पण आपण माझ्या घरी भोजन करण्याकरता चालावं. भगवंताने सांगितलं व्यक्तीने 2 प्रसंगामध्ये कुठंही जेवण केलं तरी चालतं. 2 प्रसंग असे आहे, जर आपल्याला भूक लागली असेल आणि अन्नाच्या अभावी आपला प्राण जात असेल तर आपण कुणाच्याही घरी जेवू शकतो. फक्त प्रसंग बिकट पाहिजे बरं. नाहीतर मला तर भुकेची जाणीव झाली, मला असं वाटतं 2 घास खावे. वारीमध्ये नाही का काही माणसं जेवलेले असतात, पण वाटप केंद्र पाहिलं की घ्या म्हणतात प्रसादाचा लाभ. तसं नाही. अन्नाअभावी प्राण संकट असेल तर कोणाच्याही घरी आपण जेवू शकतो. आणि समोरच्या व्यक्तीच्या मनात आपल्याविषयी पराकोटीचं प्रेम असेल तर मग मात्र आपण कोणाच्याही घरी जेवू शकतो. भगवान म्हणले माझं तर काही प्राण जात नाही एवढ्या लवकर, त्यामुळे मला तुझ्या घरी जेवायचं आणि तुझं माझ्यावर किती प्रेम आहे ते मला आत्ताच कळालं, मी जेवणार नाही. श्रीमंत आहे दुर्योधन, परमात्मा त्याच्या घरचा मेवा त्याग करतो आणि विदुर काकांच्या घरी जातो. पदार्थ परमात्मा पाहत नाही, त्या पाठीमागचं प्रेम पाहतो. तसं ज्ञानोबा म्हणतात, गीता ईश्वर भोळा ले व्यासोक्ती कुसुममाळा, तरी माझिया दुर्वादळा ना न म्हणे की पत्रम पुष्पम फलम तोयम योमी भक्त्या प्रयच्छती. आपण त्या श्लोकामध्ये पत्र पाहिलं बरं. त्या द्रौपदी मातेचं भाजीपान, पुष्पम गजेंद्राचं, फलम शबरी मातेचं आणि तोयम रंती देवाचं. पण त्या श्लोकापेक्षाही ज्ञानोबांची ओवी पुढे बरं, कारण ज्ञानोबांनी दुर्वांकुर घेतले आहे. श्लोकामध्ये फक्त एखादं पान आलं आहे. ज्ञानोबांना तर पान काय, गवताचं पातही घेईल परमात्मा, फक्त प्रेम पाहिजे. तरी माझिया दुर्वादळा ना न म्हणे की परमात्मा ईश्वर आहे. गीता हाच एक ईश्वर आहे आणि तो आमचा प्रतारणेचा भाव करणार नाही. मग व्यासादिक या ग्रंथामध्ये वावरतात, विवरण करतात आणि आम्ही मात्र या ठिकाणी हात टेकावे असा काही प्रकार नाही. याकरता आपण अनेक प्रकारची उदाहरणं पाहिले. ज्याचं जेवढं सामर्थ्य असेल
तेवढा आगाध असणारा भाव त्याला ग्रहण करता येतो, मांडता येतो. ज्ञानोबा म्हणतात, आमची जेवढी बुद्धिमत्ता असेल, जेवढी आमच्यावर गुरुकृपेची प्रसादाची वृष्टी असेल, तेवढं सामर्थ्य आम्हालाही ग्रंथामध्ये ग्रथित करता येईल. तेवे व्यासादिक महामती वावरो येती ये ग्रंथी मा म्हणजे मग आम्ही ठाको. आम्ही मात्र या ठिकाणी आल्यानंतर हात टेकावे आणि आम्हाला गीता काही वर्णन करता येणार नाही, ही गोष्ट युक्तीला काही जुळत नाही. म्हणजे काय, व्यासांनी व्यासांच्या पद्धतीने निरूपण करावं, शंकराचार्यांनी त्यांच्या पद्धतीने निरूपण करावं आणि आम्ही आमच्या पद्धतीनं करावं, अडचण कोणत्याही प्रकारची नाही. आम्ही ठाकावं, आम्ही मात्र हात टेकावे, हे युक्तीनं मिळे किर, ही गोष्ट युक्तीला बुद्धिमत्तेला जुळत नाही. आणि म्हणूनच आपापल्या पद्धतीनं आपण निरूपण करावं. तुकोबारांचं एक प्रमाण फार गोड आहे, जया अंगी जैसा भाव निरूपण करावा. आपल्या बुद्धिमत्तेप्रमाणे, त्यात पुन्हा एक चिंतन आहे बरं, आपल्या मनानेच काही सांगू नये, गुरु परंपरेतून श्रवण करावं आणि संप्रदायपूर्वक अध्ययन केल्यानंतर मग जसा आपल्या मनामध्ये भाव प्रगट होईल तसं आपण सांगावं. वैकुंठवासी गुरुवर्य श्री शंकर महाराज खंदारकर इथे त्यांच्या जीवनाचा जो काही अंतिम काल होता ना, त्या उतार कालामध्ये ती आळंदीमध्ये राहण्याकरता आली. आणि गुरुवर्य डॉक्टर बाबा त्यांच्याविषयी सांगत असतात की त्यांनी वयाच्या 45व्या वर्षापर्यंत नुसतं अध्ययन केलं. तोपर्यंत महाराज कुणाला माहितीच नव्हते. किती अध्ययन करायचे, दिवसभर अध्ययन, रात्री कंदिराचा दिवा ज्योत लावायची, त्यावर अध्ययन करायचं. झोप आली तर वात लहान करायची, झोपले, जाग आली की पुन्हा अध्ययनाला सुरुवात. रात्रंदिवस नुसतं अध्ययन केलं. म्हणून तर त्यांचं भावदर्शन आहे ना ज्ञानेश्वरीचं. तुकोबारांच्या अभंगाच्या गाथेचे भावदर्शन आहे, त्यानंतर भागवताचं पण आहे बघा, पसायदानाचं पण आहे. इतका त्यांच्या विद्येचा प्रसार आणि प्रचार झाला. मग ते अंतिम काळामध्ये आळंदीत राहिले आणि मग ते कीर्तनाला यायचे मंदिरामध्ये. आता आपणही कीर्तनाला जातो, पण आपण पत्रिका बघून जातो किंवा आपण पहिल्यांदा वातावरण पाहतो बाहेरून आणि थोडंसं बरं वाटलं की मग आतमध्ये जातो, नाहीतर मग आपण जात नाही. पण ते अगदी लहान विद्यार्थ्याच्याही कीर्तनाला जाऊन बसायचे. मग कोणीतरी भक्तांनी त्यांना विचारलं, महाराज सगळं महाराष्ट्र तुमची चरण अभिवंदना करतो आणि तुम्ही कीर्तन ऐकायला मंदिरात जाता? त्यांचं उत्तर फार गोड होतं. ते म्हटले, ज्ञानोबाराय कोणाच्या मुखारविंदातून काय बोलून घेतील काय सांगता येत नाही, म्हणून मी ऐकायला जातो आहे. जया अंगी जैसा भाव निरूपण करावा. ज्ञानोबाराय परमात्मा कोणाच्या मुखारविंदातून काय बोलून घेतील, म्हणून आपल्याकडे बालादपि सुभाषितम ग्राह्यम, लहान मुलाकडून सुद्धा चांगलं बोलणं आपण शिकलं पाहिजे, ऐकलं पाहिजे असं म्हणतात की नाही. पण ज्ञानोबा म्हणतात, व्यासांनी त्यांच्या पद्धतीने या ग्रंथामध्ये विवरण करावं आणि आम्ही हात टेकावे, ही काही गोष्ट आपल्या युक्तीला जुळत नाही. जसं आम्हाला समजेल तसं आम्ही निरूपण केलं. आता ज्ञानोबा आणखीन उदाहरण देतात. 19व्या क्रमांकाची ओवी. जिये सागरी जळचरे संचरती मंदाराकारे, तेथ देखोनी शफरे एरे पोहो न लाहती. सागर, ज्ञानोबा म्हणतात ना, सागर गंभीर होय. सागर गंभीर असतो. समुद्र किती खोल आहे आपल्याला माहितीच नाही. समुद्र जवळपास किती खोल आहे, त्या समुद्राच्या काही पातळी मर्यादा ठरल्या आहे. हे जे पर्वतावर चढतात त्यांना गिर्यारोहक म्हणतात आणि समुद्राच्या तळाशी जातात त्यांना पण एक नाव आहे बघा. ते समुद्रामध्ये प्रवास करतात त्यांना खलाशी म्हणतात. ते प्रवास करणारे, पण खाली जे बुडी मारतात ना त्यांचं एक वेगळ्या प्रकारचं नाव आहे. त्यांना रत्न मिळतात बघा, पण तेही जास्त खोल नाही जात. जास्त खोल नाही जात. समुद्रामध्ये किती खोली सांगताच येत नाही, इतका आगाध समुद्र आहे. आणि त्या समुद्रामध्ये असं म्हणतात बुवा, त्या मोठे मोठे जहाज असतात ना, त्या जहाजालाही ते पलटी मारू शकतात. एवढ्या मोठ्या आकाराचे मासे त्यात असतात. त्यात एक व्हेल नावाचा काहीतरी मासा आहे किंवा देव नावाचा, ब्ल्यू व्हेल असं काहीतरी नाव आहे त्या माशाचं. इतका मोठा प्रचंड आकार आहे म्हणतात त्याचा. त्याने धडक मारले की जहाजही पलटी होतं. जहाज म्हणजे आपलं जहाज नाही, हे मोठ्या मोठ्या आकाराचे जहाज. इतका त्याचा आकार मोठा असतो आणि आयुष्य माशाला फार मोठं असतं. जिये सागरी, ज्या समुद्रामध्ये संचरती मंदाराकारे जळचरे. जळचरे म्हणजे जळामध्ये चरण विचरण करणारे. आणि किती आकार आहे त्यांचा मोठा, मंदाराकारे.
समुद्रमंथन केलं ना क्षीरसागराचं, त्यामध्ये मंथन करण्याकरता रवी लागत होता. रवी कोणाचा लावला? मंदार नावाचा पर्वत आणला, मंदाराचळ, आणि त्याची रवी तयार केली. वासुकी नावाचा सर्पण त्याचा दोर तयार केला. एका बाजूला दैत्य, दुसऱ्या बाजूला देव लागले मंथन करायला. मग समुद्राचं मंथन करायचं, आणि त्या मंथनाकरता जो रवी वापरला तो आहे मंदार नावाचा पर्वत, आणि त्याच्या आकाराप्रमाणे असणारे जळचर त्या समुद्रामध्ये पोहायला येतात. जे सागरी जळचरे संचरती मंदार आकारे, किती मोठे असेल त्यांचा आकार, आणि तेथ त्याच असणाऱ्या सागरामध्ये देखोनी शफरे येरे. शफरे म्हणजे एक लहान आकाराचे मासे असतात. आपण जर नवीन पाऊस पडला ना, तर पाऊस पडल्यानंतर बघा एकदम अशा ज्वारीच्या आकाराचे मासे असतात, त्याला पाठीमागे एक शेपूट असतं बघा, इतके लहान आकाराचे असतात. आणि तेही मासे पुन्हा त्या समुद्रामध्ये पोहणं लाहती. पोहण्याकरता येत नाहीत का? येतात. मग आता फार झालं तर मोठा मासा मधी जाईल, लहान मासा अलीकडच्या काठाला पोहेल, पण पोहण्याचा आनंद मात्र सर्वांना सारखाच आहे. किंवा पुढे उदाहरण हे कशाकरता सांगायचं? ज्या सागरामध्ये गीता सागरात व्यास येतात त्या सागरामध्ये आम्ही पण उडी टाकू नये का, असं ज्ञानोबाने म्हणायचं आहे बरं. अरुण अंगाजवळीके मनोनी सूर्या ते देखे, मा भूतळीचे न देखे मुंगी काई. अरुण हा गरुडाचा भाऊ आहे. ते त्यांची आई विनता, त्यांना हे 2 पुत्र प्राप्त झाले. पण मग उत्सुकता लागली कधी पुत्र प्राप्त होईल, तर ते अंड्याची वाढ काही पूर्ण झाली नाही, पण फोडलं तर ते अपूर्ण वाढ असणारा अरुण प्रगट झाला. मग त्याचं जे काही शरीर आहे ना ते लाल वर्णाचं आहे, ते पूर्ण वाढ झालीच नाही त्याची. मग त्याला आईला सांगितलं की माझा जो भाऊ आहे ना, मला तू अपूर्ण अवस्थेमध्ये फोडल्यामुळे तुला दासी व्हावं लागेल, पण माझा जो भाऊ आहे गरुड, तो जन्माला आल्यानंतर तुला मुक्त करेल. फक्त एवढंच आहे की त्याची तरी वाढ पूर्ण होऊ दे. मग तो अरुण निघाला आणि सूर्याच्या सेवेमध्ये गेला. म्हणूनच सूर्योदयाच्या अगोदर काय होतो? अरुणोदय. त्याच्या अगोदर आपण उठलं पाहिजे. उठा, अरुणोदय, प्रकाश झाला. गावाकडे त्याला तांबडं फुटणं असं म्हणतात. मग तांबडं का? कारण त्या अरुणाचाच रंग तांबडा आहे. जुन्या काळातले लोक बघा, आता तांबडं फुटलं. जुने लोक बघा तुम्ही उशिरा उठत नाही बघा, ते रात्री किती उशिरा झोपू द्या, ते आपलं काम आहे ते रात्रीची भर काढणं. ते मात्र नाही, तांबडं फुटलं की ते सकाळी सकाळी उठतात. म्हणजे ज्ञानोबा म्हणतात सूर्याचा सारथी हा अरुण आहे. आणि कुठं आहे? अंगाजवळच आहे सूर्याच्या. अरुण अंगाजवळी की सूर्याच्या अगदी जवळ राहणारा असल्यामुळे मनोनी सूर्या ते देखे, म्हणून तो सूर्याला डोळे भरून पाहतो, दररोज पाहतो. मग मा म्हणजे मग भूतळीची आणि पृथ्वी तळावर वावरणारी मुंगी काही न देखे. ती मुंगी काही सूर्याला पाहत नाही का? वा, ती सुद्धा पाहते. हा, भले सूर्य नसेल पाहत मुंगीला, पण मुंगी तर सूर्याला पाहू शकते की नाही. म्हणजे ज्याप्रमाणे व्यासगीतेतला अर्थ पाहू शकतात, तसे आम्ही पण अर्थ पाहू शकतो. आता या झाले 2 दृष्टांत. पुढच्या ओवीचा आणि याचा एकत्र संबंध आहे. या 3 ओव्या एकत्र आहे. या लागी आम्हा प्राकृता देशी कार्य बंधे गीता, म्हणणे हे अनुचिता कारण नोहे. या लागी ज्ञानोबारांनी तर आपलं नाथ महाराजांनी भावार्थ एकनाथी भागवताच्या पहिल्याच अध्यायामध्ये असं म्हटलं आहे की संस्कृतवाणी देवे केली, मा प्राकृत काय चोरापासून झाली, असो तर या अभिमान भूली, वृथा बोली काय काज. संस्कृतवाणी देवाने तयार केली आणि प्राकृत कोणापासून झाली? जगातल्या सगळ्या वाणी ओंकारापासून तयार झाल्या आहे. आणि ओम इत्येका अक्षरम ब्रह्म, ओम साक्षात परब्रह्म आहे. म्हणून संस्कृत वाणीमध्ये सुद्धा हाच अधिकार आहे. ते विचार सागरामध्ये आलं ना. औषध घ्यायचं असेल तर आयुर्वेदामध्ये औषधाचं नाव सांगितलं आणि त्याच औषधाचं नाव मराठी भाषेमध्ये सांगितलं आणि औषध घेतलं तर रोग जात नाही का? रोग जाणं हे कार्य महत्त्वाचं आहे. तुम्ही संस्कृतमध्ये नाव सांगा औषधाचं, नाहीतर मराठीमध्ये सांगा, शब्द तसा आला म्हणून विचार केला. या लागी, याकरिता आम्हा प्राकृता. ज्ञानोबांची काय नम्रता आहे. पाठीमागे स्वतःला रंक म्हणतात आणि आता प्राकृत. प्राकृत म्हणजे काय? सामान्य. आम्ही अगदी सामान्य आहोत, विद्वान वगैरे काही नाही.
आम्ही प्राकृत आहोत. आणि पुन्हा देशी कार्य. देशी कार्य म्हणजे त्या देशातली असणारी भाषा आणि त्या भाषेच्या आकाराने बंधे गीता. आम्ही गीतेला बांधतो आहे. बांधतो म्हणजे प्रबंध तयार करतो आहे. बंधे म्हणजेच प्रबंधे असा अर्थ करायचा. प्रबंध म्हणजे ग्रंथाची रचना आम्ही करतो आहे. पण तुमचं हे कार्य मात्र चुकीचं आहे असं कदाचित कोणी म्हणेल. म्हणणे हे अनुचिता कारण नोहे. हे अनुचित कार्य आहे असं म्हणण्याकरता तुम्हाला कोणतंही कारण शिल्लक नाही. ज्या सागरामध्ये मोठे मासे येतात तिथं लहान्या माशांनी जाऊ नये का? अरुण सूर्याला पाहतो आणि मुंगी काय पाहत नाही का? तसं व्यास या ग्रंथाची रचना करतात आणि मग आम्ही मराठी भाषेमध्ये रचना करू नये, हे तुमचं कार्य अनुचित आहे असं म्हणण्याकरता कोणतेही कारण नाही. आपण आपल्या हेतू चांगला असावा. बरं, ज्याचा हेतू चांगला आहे त्याच्या साधनेवर दोष कधी ठेवता येत नाही. गुरुवारी पाचपर बाबांनी सांगितलं हेतू चांगला पाहिजे. मग तुम्ही दह्याचं मंथन जरी करत असाल तरी ती देवाची भक्ती आहे. फक्त हेतू चांगला पाहिजे. शेती जरी करत असाल तर सावता माळी यांच्याप्रमाणे हेतू चांगला पाहिजे. कार्य कोणतंही करा ना, फक्त हेतू चांगला पाहिजे. तसं जगाचा उद्धार व्हावा हा ज्ञानोबारायांचा हेतू आहे. मग ज्ञानोबाराय संस्कृतमध्ये पण करू शकले असत्या. अमृतानुभवाचे पहिले 5 श्लोक बघा ना, ते स्वतः ज्ञानोबारांनी तयार केलेले आहे. यदक्षरमनाखेयम आनंदम च केवलम श्रीमन्निवृत्तीनाथेती ख्यातम दैवतमाश्रय. किती गोड श्लोक आहे. 5 श्लोकावर सगळा अमृतानुभव आहे. म्हणजे ज्ञानोबाराय रेडेश्वराच्या मुखारविंदातून अस्खलित ऋग्वेद तयार प्रकट करू शकतात. त्या ज्ञानोबारांना फार काही कठीण नव्हतं. ज्ञानोबारांनी आपल्यासारख्या नशीब आपल्यासारखा मिळाला नाही कोणी, आपल्यासारख्याच्याही मस्तकावर हात ठेवला असता तरी संस्कृत भाषेतून ज्ञानेश्वरी तयार झाली असती. फक्त दया आपली म्हणून त्यांनी मराठी भाषेमध्ये रचना केली. आणि एवढं असूनही जर आपल्याला याचा काही गौरव वाटत नसेल तर मग डॉक्टर बाबा सांगत असतात श्रीमंत बापाची दरिद्री मुलं, असा तो प्रकार होईल. या लागी आम्हा प्राकृता देशी कार्य बंधे गीता म्हणणे हे अनुचिता कारण नोहे. आपल्याला ते लहान मुलं नाही का इंग्रजीत कविता म्हणतात ना, त्यांचं लयच गौरव वाटतो ना. काही काही माणसं त्याला बक्षीस देतात. त्यापेक्षा ज्याची ज्ञानेश्वरी पाठ आहे ना त्याला जास्त बक्षीस दिलं पाहिजे. याला गौरव म्हणतात. या लागी आम्हा प्राकृता देशी कार्य बंदे गीता म्हणणे हे अनुचिता कारण नोहे. हे कार्य तुमचं अयोग्य आहे, अनुचित आहे असं म्हणण्याकरता कोणतंही कारण नाही. याचा अर्थ आमचं ज्ञानेश्वरीची रचना करणं हे कार्य उचितच आहे हा भाव ज्ञानोबांनी प्रगट केला. मग आता ज्ञानोबाराय तुम्ही ज्ञानेश्वरीची रचना केली, तुमच्यासमोर कोणी आदर्श होते का? ज्ञानोबा म्हणतात हो ना, आदर्श होते ना. आणि बाप पुढा जाये ते घेत पावलाची सोये बाळ ये तरी न लाहे पावो काही. तैसा व्यासाचा मागोवा घेत भाष्यकारा ते वाट पुसत अयोग्य ही मी न पवतके जाईन. या 2 ओळ्यांचा एकत्र विचार आहे बरं. आणि बाप पुढा जाये, एखादे असणारे वडील एखाद्या रस्त्याने पुढे जातात आणि मुलाला थोडासा उशीर होतो, पण तो मुलगा म्हणतो नाही मी त्यांच्या मागे जायला. साधकाने गुरूंच्या मागं जावं, त्यामुळे शिष्याने गुरूंच्या मागं जावं, साधकाने संतांच्या मागं जावं आणि मुलाने वडिलांच्या मागं जावं. फक्त एवढा आहे की वडिलांचा मार्ग योग्य असावा. कारण गुरूंचा आणि संतांचा मार्ग योग्यच असतो, त्यामध्ये संशय घेण्याचं कारण नाही. नाहीतर मग नाही मी माझ्या वडिलांचं अनुसरण करतोय आणि वडील काय करतात, काही नाही ज्यांनी तुळशीच्या माळा घातल्या त्यांच्या काढतात, त्यांच्या मागं नाही जायचं. योग्य मार्गाने मागं जायचं. आणि बाप पुढा जाये, वडील जर पुढं जात असेल तर ते घेत पाऊलाची सोयी. सोयी म्हणजे मार्ग. त्यांच्या असणाऱ्या पाऊलाचा माग घेत घेत पाऊल वाटाने तो मुलगा मागे जातो. बाळ ये, तो लहान मुलगा त्याच रस्त्याने जर आला तर ज्ञानोबा म्हणतात ज्या ठिकाणाला वडील प्राप्त झाले त्याच ठिकाणाला मुलगा जाणार नाही का? तरी न लाहे पावो काही. तो मुलगा, पावो म्हणजे प्राप्ती बरं, वडिलांना जी प्राप्ती झाली तीच प्राप्ती मुलाला होणार नाही का? का बरं होणार नाही? होईलच, शंका घेण्याचं काही कारण नाही. का? कारण तो मुलगा स्वतः जरी रस्त्याने चालला नाही तर वडील ज्या मार्गाने गेले
त्या मार्गाचं अनुसरण करत तो चाललेला आहे. म्हणून संत गेले जया ठाया देवराया पाववी. संत ज्या मार्गाला जातात त्या मार्गाने आपण गेलो तर त्यांना जे मिळालं तेच आपल्याला मिळतं. फक्त ते जसे गेले तसंच आपण चाललं पाहिजे. संतांची साधना तीच आपली साधना आहे. मग फळ का मिळत नाही? फक्त तशी साधना नाही, एवढीच फक्त उणीव आहे. नंतर साधना तीच आहे की नाही. त्यांची निष्काम होती आणि आपली इतकी सकाम आहे की आपली यादी जर केली ना तर यादीसुद्धा पुरणार नाही. म्हणून साधना तशीच पाहिजे तर प्राप्ती होते. हे झालं उदाहरण. तैसा लहान मुलगा ज्याप्रमाणे वडिलांचा माग घेत जातो, ज्ञानोबा म्हणतात तैसा व्यासांचा मागोवा घेत. व्यासांचा माग मी घेत आहे. मागोवा म्हणजे काय? माग घेत राहणं. त्यांच्या काही पाऊल खुणा दिसतात का? ज्या पद्धतीनं ज्या मर्यादेनं वेदशास्त्राचं मनोगत उल्लंघन न करता, सिद्धांताला अपसिद्धांताची नजर न देता, अगदी बिनचूक समन्वयाने व्यासांनी जे निरूपण केलं आहे आणि ज्या मार्गाने भाष्यकार म्हणजेच कोण? श्रीमद आद्य जगद्गुरू शंकराचार्य महाराज हेच भाष्यकार आहे. म्हणून तर आपण म्हणतो ना, शंकरम शंकराचार्य केशवम बादरायणम सूत्र भाष्यकृतो वंदे भगवंतो पुनः पुनः. सूत्रकार व्यास आहे आणि भाष्यकार शंकराचार्य आहे. व्यासांचा मागोवा घेतो म्हणजे सूत्रकारांचं मी अनुसरण करतो आहे. आणि भाष्यकारा ते वाट पुसतून शंकराचार्याने या गीतेचं व्याख्यान केलं, मी त्यांचंसुद्धा अनुसरण करतो आहे. पण काही प्रसंगात ज्ञानोबा आहे जर भगवंताचं काही राहिलं तर तेही ज्ञानोबा आहे पूर्ण करतात. आणि एखादा दृष्टांत सूत्रकारांचा भाष्यकारांचा म्हणजेच शंकराचार्यांचा ज्ञानोबांना त्यामध्ये परिष्कार करावा असा वाटला तर तोही ज्ञानोबा आहे करतात. कसं करतात ते उदाहरण दिलं आहे. 2 उदाहरणं आपल्यासमोर देतो. भगवंताने सात्विक दानाची व्याख्या काय केली? दातव्यमिति यद्दानं दीयतेनुपकारिणे देशे कालेच पात्रेच तद्दानं सात्विकं स्मृतम. कर्तव्य भावनेनं द्यावं, प्रत्युपकाराची अपेक्षा करू नये. योग्य देश काल आणि पात्र बघून जे दिलं जातं त्याला म्हणतात सात्विक दान. हे झालं भगवंताची व्याख्या. ज्ञानोबाने त्यामध्ये सुधारणा केली. ज्ञानोबा म्हणतात एवढंच पाहू नये, अजून एक गोष्ट पाहावी. मग स्वधर्मा आणतो ते जे जे मिळेल आपण याते ते ते दिजे बहुते सन्मान योगे. जे द्यायचं ते कळालं, पण कमवायचं कसं? स्वधर्माच्या मार्गातून कमवायचं. म्हणजे भगवंताकडून राहिलं होतं ते ज्ञानोबांनी पूर्ण केलं. आणि सूत्रे मणिगणा इव हा 7व्या अध्यायामध्ये श्लोक आला आहे की नाही, तिथं शंकराचार्यांच्या मतानुसार गुंडाळीचं उदाहरण दिलं आहे. ज्ञानोबाने त्यामध्ये पुन्हा सुधारणा केली. सोनियाचे मणी केले ते सुवर्णाचे मणी केले, ते सोनियाचे सुती ओविले, तैसे जगम्या धरले सबाया अभ्यंतरी. ज्ञानोबांचा यामध्ये परिष्कार आहे. जरी व्यासांचा मागोवा घेतला असेल, भाष्यकारा ते वाट पुसलेली असेल, कसं आहे ते स्वयंपाकामध्ये नाही का पाककला म्हणतात त्याला. स्वयंपाक हे काही एक प्रकारचं शास्त्र आहे, ती कला आहे. ते 14 विद्यां 64 कला आहे की नाही, त्यामध्ये स्वयंपाक ही आपल्या 2-3च कला माहिती आहे. वक्तृत्व कला, गायन कला, वादन कला, नाहीतर मग भोजनच कला, बस बाकी काही नाही. पण स्वयंपाक करण्याची सुद्धा एक प्रकारची कला आहे आणि तेही जमलं पाहिजे. मग एखादी माता माऊली नवीन पदार्थ तयार करत असेल तर ती कोणाचं तरी अनुसरण करते किंवा आपल्या आईला विचारते, आई हा पदार्थ तयार करायचा आहे, कसा करायचा? आई तिला फोनवर सांगते की अमुक प्रमाणात एवढं घ्यावं, 1 टेबलस्पून का टीस्पून असं काहीतरी म्हणतात बघा. ते आपल्याला तरी कुठं जास्त माहिती आहे. मग ते सगळं मार्गदर्शन ती करते. आई तेच पदार्थ तयार करते आणि मुलगीसुद्धा तेच पदार्थ तयार करते की नाही, पण चवीत फरक पडतो बघा. कारण आईचा अनुभव वेगळा आहे आणि पुन्हा मुलीची हातवटी वेगळी आहे. कधी कधी आईलाही मागं टाकणारी मुलगी सरस असते. तसं व्यासांची पण रचना आहे, शंकराचार्यांची पण रचना आहे, पण ज्ञानोबांचं पुन्हा काही आगळं वेगळं वैशिष्ट्य आहे. तैसा व्यासाचा मागोवा घेत भाष्यकारा ते वाट पुसत. ज्ञानोबा म्हणतात अयोग्य ही मी अयोग्य आहे. किती नम्रता आहे? व्यासांपेक्षा मी अयोग्य आहे, शंकराचार्यांपेक्षा मी अयोग्य आहे, बाकी सगळ्यापेक्षा मी श्रेष्ठ आहे असा अर्थ करायचा बरं. अयोग्य म्हणून घेतात ज्ञानोबा आहे.
पण तुकोबाराने म्हणावं, ब्रह्मादिक जेथे तुम्हा ओळंगणे, इतर तुळणे काय पुढे, बाकीच्याची तुलना काय करायची तुमच्या समोर. पण तरी ज्ञानोबा म्हणतात, अयोग्य ही मी, जरी मी अयोग्य असेल, कशा करता, गीताशास्त्राचं व्याख्यान करण्यासाठी. बरं, हा अयोग्य शब्दाचा अयोग्य असा अर्थ नाही करायचा, विनम्रतेचा अर्थ करायचा. तुकोबाराय म्हणतात ना, मज पामर आहे, तिथं पामर असा अर्थ करायचा नाही आहे, नम्रतेचा अर्थ करायचा. शब्द पाहायचा नसतो, शब्दातला भाव पाहायचा असतो कधी पण. आणि बऱ्याच लोकांना भावच कळत नाही शब्दाचा, मग ते म्हणतात चला नाथ महाराज खूप खोल गेले. असं नाही आहे. इथे अयोग्य शब्दाचा अयोग्य असा अर्थ नाही करायचा, नम्रतेचा अर्थ करायचा. व्यासांच्या समोर आणि शंकराचार्यांच्या दृष्टीने पाहिलं तर मी अयोग्य आहे, परंतु त्यांचा मागोवा घेतो. ते ज्या वाटेनं गेले त्या वाटेनंच मी जातो आहे. मग ते ज्या ठिकाणाला प्राप्त झाले परमात्म प्राप्तीला, तिथंसुद्धा मी न पवत के जाईन, त्याच ठिकाणाला प्राप्त न होता मी दुसरीकडे कुठं जाईल. बरं, दुसरीकडे जाणारच नाही. जे तात्पर्य त्यांना मिळालं, जी फलप्राप्ती त्यांना झाली, तोच तात्पर्य अर्थ आणि तीच फलप्राप्ती मलाही होणार आहे, हा ज्ञानोबारांचा पूर्ण विश्वास आहे. इथपर्यंत ज्ञानोबारांनी स्वतःच्या संबंधाने ग्रंथाची रचना करण्याचा परिहार दिलेला आहे. आता ज्ञानोबाराय, तुम्ही हे गीताशास्त्र मराठी भाषेमध्ये आणलं, याकरिता तुम्हाला काही श्रम झाले? ज्ञानोबारांचा श्रम अजिबात झाले नाही. उलट आयती असणारी गीताच मी तुमच्या समोर प्रगट केली आहे. हे सगळा गुरुकृपेचा प्रसाद आहे. इथपासून पुढे आता ज्ञानोबाराय बघा बरं, आतापर्यंत श्लोकाचं महात्म्य, भगवंताची कृपा, त्यानंतर व्यासांचा उपकार, यानंतर आपण केलेली रचना, त्या संबंधाने दिलेला परिहार, आणि आता श्रीगुरूंचं ज्ञानोबाराय अगदी फार मोठ्या प्रमाणामध्ये वर्णन करतात. तो विषय आता प्रारंभ होतो. आणि श्रीगुरूंना देहापुरतं मर्यादित पाहू नये. श्रीगुरू परब्रह्म तत्वही आहे आणि श्रीगुरू ईश्वर तत्वही आहे. म्हणून तर ईश्वरो गुरु आत्मेती मूर्तिभेद विभागिने, यांच्या फक्त उपाधीमध्ये फरक आहे, तत्वामध्ये मात्र कोणताही फरक नाही. ईश्वराची माया उपाधी आहे, गुरूंची दया उपाधी आहे, आणि परब्रह्माला उपाधीच नाही. पण उपाधीचा भाग बाजूला केला तर परब्रह्म, ईश्वर आणि गुरुदेव साक्षात स्वरूपाने एकच आहे. म्हणून ईश्वराचं जे सामर्थ्य उपनिषदामध्ये सांगितलं, तेच सामर्थ्य ज्ञानोबाराय गुरुदेवांचं सांगतात. बघा, या सगळ्या वया उपनिषदामध्ये आल्या, पण ईश्वर सामर्थ्य सांगताना, आणि तोच भाव ज्ञानोबाराय गुरुदेवांच्या संबंधाने घेतात. बघा, आणि पृथ्वी जयाची या क्षमा, नो बगे स्थावर जंगमा, जयाचे अमृते चंद्रमा, निववी जग. इथपासून या ओवीचा प्रारंभ झाला तर तो 29व्या ओवीपर्यंत आहे. बरं, सगळा संबंध. सगळ्या ओव्या काय आता वाचत नाही मी, क्रमाक्रमाने तुम्ही बघून घ्या. आणि नवीन विषयाला प्रारंभ करतात ना, जोडणी देतात, पृथ्वी जयाची या क्षमा. पृथ्वीच्या ठिकाणी क्षमा नावाचा सद्गुण आहे. बघा, म्हणून तर आपण सकाळी जागे झालो तर अंथरुणावर असतानाच जमिनीला पाय लावायच्या अगोदर आपण काय करतो, समुद्र वसने देवी पर्वतस्तन मंडळे विष्णुपत्नी नमस्तुभ्यम पादस्पर्शम क्षमस्व मे, असं म्हणून आपण पृथ्वीची क्षमा याचना करतो. आई, माझ्या पायाचा मी तुला स्पर्श करत आहे, पण तो भगवान परमात्म्याची धर्मपत्नी आहे, मला क्षमा कर. आणि पृथ्वीकडे क्षमा आहे. बरं, क्षमा नावाचा सद्गुण, देवीची क्षमे लागी पृथ्वीसे पवाडू अंगी, 12व्या अध्यायातली ओवी आहे. क्षमा किती आहे, पृथ्वीप्रमाणे. आपण शेतकरी आहे की नाही, किंवा आपण घर बांधतो, घर बांधत असताना पायाभरणी कुठं करतो, पृथ्वीमध्ये. म्हणजे खाणकाम पृथ्वीमध्ये करतात. किंवा जे सोन्याची कोळशाची खाण लागते की नाही, किती पृथ्वीला खोल खणतात ते लोक, कळतसुद्धा नाही आपल्याला. फार खोल खणून ठेवतात, पृथ्वी रागवत नाही त्यांच्यावर. किंवा काही भागामध्ये पृथ्वीला जाळतात. बघा, कोकण भागामध्ये ते तांदूळ लावण्याच्या अगोदर. मग आता काही शेतकरी तुडवतात, नांगर घालून काही त्या पृथ्वीला विभागणी करतात. पण तो अपराध न म्हणून एक क्षिती, नाथ महाराजांनी भागवतामध्ये दत्तात्रयाने केलेल्या 24 गुरुमध्ये पृथ्वीला पहिला क्रमांक दिला आहे. आणि त्यामध्ये पृथ्वी अपराध नाही मानत. उलट ज्यांनी जाळलं
नांगर पोटामध्ये घातला, चिखलाच्या माध्यमातून तुडवलं, अपराध न मानता पृथ्वी त्या सगळ्या मानवाला अपार धान्य प्रदान करते. पृथ्वीची क्षमा आहे, पण ही पृथ्वीची नाही, देवापासून आलेली आहे. म्हणून जयाची या क्षमा, ज्याची क्षमा किंवा सहनशीलता आल्यामुळे, पृथ्वीत आल्यामुळे पृथ्वी स्थावर जंगमा नुबगे, पृथ्वी चालणाऱ्या प्राणीमात्राला आणि उभं राहणाऱ्या प्राणीमात्राला नुबगे, कंटाळत नाही. नाहीतर पृथ्वीला जर कधी राग आला आणि पृथ्वी नुसतं अंग जरी हलवलं ना तर भूकंप होईल बघा. पण पृथ्वीची सहनक शक्ती हे परमात्म्यामुळे आलेली आहे. परमात्म्यामुळे नाही, ज्ञानोबा म्हणतात ते माझ्या गुरुदेवांची आहे. माझे गुरुदेवच परब्रह्म आहे, त्यांची क्षमा पृथ्वीत आलेली आहे. जयाची या क्षमा पृथ्वी स्थावर जंगमा नुबगे, कंटाळत नाही. जयाचेनी अमृते, ज्यांच्या ठिकाणी असणारं अमृत, त्यामुळे चंद्रमा निववी जग, देवाच्याच ठिकाणचा असणारा अमृत आहे. भगवान म्हणतात ना, पुष्णामी चौषधी सर्वा सोम भूत्वा रसात्मकः, मी चंद्र होतो आणि चंद्राच्या ठिकाणचा असणारा अमृत त्याद्वारे सगळ्या वनस्पतींना पुष्ट करतो, जगाला शांत करतो. जयाचेनी अमृते चंद्रमा निववी जग, चंद्राचा अमृत परमात्म्याचा आहे, पृथ्वीची क्षमा परमात्म्याचीच आहे. पुढे जयाचे अंगिक असिके, किंवा काही ठिकाणी पाठ आहे जयाचे अंगिक अंशिके आहे असा. तेज लाहोनी अर्के, अंधाराचे सावाईके लोटीजत आहे. अर्के, अर्क म्हणजे सूर्य, सूर्याचं एक नाव आहे अर्क, आणि अर्के म्हणजे सूर्याने, तृतीय विभक्ती. जयाचे अंगिक असिके, ज्याच्या अंगामध्ये असणारं संपूर्ण तेज आणि त्या तेजाला प्राप्त करून सूर्य अंधाराचे सावाईके, सावाईके म्हणजे अंधाराचा होणारा परिणाम, त्या परिणामाला लोटीजत आहे, दूर करत आहे. कारण यदादित्यगतं तेजो जगद्भासयते खिलं, यच्चंद्रमसि यच्चाग्नो तत्तेजो विद्यमामकम. भगवंताच्या ठिकाणचं असणारं अंशिक तेज, अशिके म्हणजे पूर्ण बरं, आणि अंशिके म्हणजे थोडंसं. परमात्म्याच्या अंगाचं पूर्ण तेज सूर्याला प्राप्त झालं, किंवा थोडंसं तेज प्राप्त झाल्यामुळे सूर्य बलवान झाला, प्रकाशमान झाला, आणि त्या सूर्याने अंधाराचा परिणाम आपल्यापासून दूर लोटला. हे सूर्याला वेगळं सामर्थ्य नाही, सूर्याच्या ठिकाणी आलेलं सामर्थ्य माझ्या गुरुदेवाचं आहे, असं ज्ञानोबा म्हणतात. पुढे समुद्राजयाचे तोय, तोया जयाचे माधुर्य, माधुर्या सौंदर्य जयाचेनी. समुद्राजयाचे तोय, समुद्राला पाणी मिळालं ना, ते पाणी समुद्राचं नाही आहे, ते माझ्या गुरुदेवापासून प्राप्त झालेलं आहे. समुद्राला पाणी गुरुदेवामुळे मिळालं. परमात्मा म्हणतात बघा 7व्या अध्यायामध्ये की पृथ्वीच्या ठिकाणचा गंध मी आहे, आणि जलामध्ये असणारा रससुद्धा मीच आहे. एकाच परमात्म्यापासून माया उपाधी धारण करून पहिल्यांदा आकाश तयार झालं बरं. तस्माद वाई तस्मात आत्मनः आकाश संभूतः, आकाशात वायो, वायो अग्निही, अग्निही रापः, अभ्य पृथ्वी, असा क्रमांक आला आहे सगळा. म्हणजे पहिल्यांदा आकाश, वायू, तेज, जल आणि पृथ्वी, पंचमहाभूत निर्माण झाले. त्यानंतर यांचं पंचीकरण झालं, आणि पंचीकरणातून पुन्हा ब्रह्मांड निर्माण झालं. म्हणजे एकाच परमात्म्याचा अनेक प्रकारामध्ये भाव निर्माण झाला. म्हणून समुद्राला पाणी मिळालं ते माझ्या श्रीगुरूंचं आहे. समुद्राजयाचे तोय, पुन्हा तोयाजयाचे माधुर्य, जलाच्या ठिकाणी माधुर्य असतं. पाणी गोड आहे बरं, निसर्गातलं असणारं पाणी गोडच आहे. जमिनीतलं पाणी वेगळं आहे फक्त. जर आपण आकाशातलं पाणी पाहिलं ना, तर आकाशातलं पाणी कुठंही पडू द्या, समुद्रावर पडू द्या, नाहीतर वाळवंटात पडलं काय आणि घरावर पडलं काय, त्या आकाशातलं पाणी गोडच आहे. फक्त जर ते जमिनीच्या संपर्कामध्ये आलं की मग त्याची चव बदलते. मग काही पाणी खारं होतं, काही पाणी हलकं होतं. पाणी मुळात एकच आहे, पण ज्याच्या संपर्कात आलं तसं होतं. आणि पाण्याची जी काही गोडी आहे ना, ती गोडी आपल्याला एरवी नाही कळणार. जेव्हा आपल्याला चांगली तहान लागते तेव्हा आपल्याला पाण्याची गोडी कळते. मनुष्याला
एखाद्या पदार्थाचा आनंद भूक लागल्याशिवाय कळत नाही. भुकेमध्ये शिळे पदार्थसुद्धा अमृतापेक्षा गोड लागतात. हे कधी कळतं आपल्याला? वारीत गेल्यानंतर. वारीमध्ये सोहळ्यात चालायचं आणि सकाळी सूर्योदयाच्या अगोदर लोक नाश्ता करतात. कारण चालणं चिवडा शिळ्या भाकरी जरी मिळाल्या तर अमृताची गोडी त्याला प्राप्त होते. म्हणून महाभारताकारांचं म्हणणं असं आहे, गरीब माणसं दररोज अमृत खातात, मिष्टान्न खातात. का? भुकेमध्ये शिळा पदार्थसुद्धा मिष्टान्नाप्रमाणे गोड लागतो. भुकेमध्ये पदार्थाची चव कळते, तसं पाण्यामध्ये गोडी आहे कधी कळते? तहान लागल्यावर. म्हणून तो या जयाचे माधुर्य, माधुर्या सौंदर्य जयाचेने. विजेचं महत्त्व कधी कळतं? गेल्यावर. तो या जयाचे माधुर्य, माधुर्या सौंदर्य जयाचेने. आणि मधुरतेला सौंदर्यसुद्धा ज्या माझ्या श्रीगुरूंच्यामुळे प्राप्त झालेलं आहे. माधुर्या सौंदर्य जयाचेनी. पवना जयाचे बळ, आकाश जेने पगळ, ज्ञान जेने उज्ज्वळ चक्रवर्ती. पवना जयाचे बळ, वायूच्या ठिकाणी ज्याचं बळ आलं आहे. काय वाऱ्यामध्ये बळ असतं? वाऱ्यातलं बळ आपल्याला असं नाही कळणार, वारं सुटल्यावर कळतं किती बळ आहे. हे घरामध्ये चक्रीवादळ सुटलं. पाठीमागे 2 वर्षापूर्वी आळंदीत आलं होतं बघा वादळ. आळंदीत आलं म्हणजे ते आलं होतं समुद्रामध्ये. समुद्र त्याचा होता केंद्रबिंदू. जवळपास इथून 180-150 किलोमीटर ते लांब असेल. समुद्रात झालं वादळ तयार आणि परिणाम आळंदीतली अख्खे झाडं दिवसभर हालत होती. इतकं त्याचं काय असतं? बळ असतं, वाऱ्याचं बळ. किंवा आपल्या वाऱ्याचं बळ छत्री घेतल्यानंतर कळतं आपल्याला. किंवा ते पॅरेशूट नाही का उडवत त्या माणसं बघा, हे वाऱ्याचं बळ तेव्हा कळतं, एरवी नाही कळत. पण वाऱ्याच्या ठिकाणचं बळ परमात्म्याचं आहे. वायूला अभिमान झाला एकदा आणि परमात्मा तिथं प्रगट झाले, देवाच्या सभेत गेले. मग ते इंद्राला सांगितलं कोणीतरी की कोणीतरी आलं आहे बघा तुमच्या प्रवेश दरवाजावर, त्यांना घेऊन या. इंद्राने पवन देवाला सांगितलं. म्हणे जा बरं. पवनदेव म्हणला, वा एवढी आपली कीर्ती म्हणे, सगळ्या महाराष्ट्रात सगळ्या पत्रिकेत माझं नाव आहे असं त्याला वाटलं पवनाला. आणि मला एखाद्या अपरिचित असणाऱ्या व्यक्तीच्या स्वागताला पाठवतात. तर पवनाला अभिमान झाला होता वायूला. आणि वायू तिथं गेला, परमात्मा यक्षाच्या रूपाने प्रगट झाले. मग वायुदेव आले आणि विचारलं तू कोण आहे? परमात्म्याने विचारलं तू कोण आहे? तो म्हणला तुम्ही मला ओळखत नाही का? म्हणजे ओळखण्याचा काय संबंध आहे? अहो या विश्वामध्ये पराक्रम गाजवणारा मी आहे. मी ठरवलं ना सगळ्या ब्रह्मांडाला मी उडवू शकतो. असं भगवंताने गवताची वाळलेली काडी किंवा गवताचं पातं समोर ठेवलं आणि सांगितलं याला उडून दाखव. तुम्हाला काय चेष्टा करता राव? गवताची पाडी नसती फुंकर जरी मारली, भगवान म्हणले नंतर अगोदर उडून तर बघ. आणि त्याचं सामर्थ्य घेतलं काढून परमात्म्याने. आता वायूने सगळा जोर लावला तरी गवताचं पातही त्याला उडवता आलं नाही. का? पवना जयाचे बळ, परमात्म्याचं बळ आहे वायूच्या ठिकाणी. आकाश जेने पगळ, पगळ म्हणजे विस्तृत किंवा मोठं, विस्ताराचं. आकाश, आकाशाच्या ठिकाणी विस्तार ज्या परमात्म्याचा आहे. निळोपऱ्यांची गोळण फार गोड आहे बरं का. अगदी ते सगळ्या या ओव्यांचा अनुवाद त्यामध्ये आलेला आहे. याची या अवकाशे, आकाश पगळ, तिथं हा शब्द आलेला आहे बघा. याची या द्रावपणे समुद्राशी जळ, याची या धृती बळे अवनीही आढळवो, याची या महातेजे तेज होताशना, याची या चपळपणे पवन हा चंचळ. हे सगळे अनुवाद तिथं आलेले आहे. आकाश जेने पगळ, आकाशाला विस्तार परमात्म्यामुळे. म्हणून तर नभ तुझं माझी खेळे लपी थपी. आकाशामध्ये सगळे बरं. आपण कुठे सध्याला? आपण आकाशातच आहे. फक्त तुम्ही माझा पृथ्वीवर आहे, पृथ्वीच आकाशात आहे मुळामध्ये. हे सगळे जर आपण ग्रह पाहिले ना आपल्या त्या डोळ्यासमोर, सूर्यमाला आनंद तुम्ही, पृथ्वी कुठं आहे? सूर्याच्या भोवती सगळे ग्रह फिरतात आणि सगळे आकाशामध्ये राहतात. आपण आकाशात राहू, फक्त हवेत जाऊ नये. आपण आकाशातच आहे सगळेजण. आकाशामध्ये सूर्यमाला आहे, अशा अनेक सूर्यमाला आकाशात आहे. अशा अनेक आकाशगंगासुद्धा, आकाश फार मोठं आहे. आपण तुलना नाही. आताशी कुठंतरी शास्त्रज्ञ मंगळावर चंद्रावर जाण्याकरता समर्थ झाले. एक यान सोडले बघा आपल्या वैज्ञानिकाने सूर्यावर जायला. त्याला काही आदित्य असं काहीतरी म्हणतात, येल्लवन का असं काहीतरी. तर ते आता सूर्यावर अजून काही गेलं नाही. ते त्याला बरेच दिवसाचा कालावधी आहे. एक सूर्याला जायला एवढा वेळ आहे. बाकीच्या आकाशगंगात आपल्याला लावता येणार नाही. संत प्रमाणावर विश्वास ठेवायचा. अनंत ब्रह्मांडे उदरी हरी हा बाळक नंदा घरी. सांगायचा भाव आकाश फार मोठं आहे.
ज्ञान जेने उज्ज्वल चक्रवर्ती, जेने चक्रवर्ती, ज्या चक्रवर्ती सम्राटामुळे ज्ञानसुद्धा चांगल्या प्रकारचं उज्ज्वल प्रकाशित झालेलं आहे. वेद जेने सुभास, सुख जेने सोल्लास, हे असो रूप सविश्व जेने. असं कोण आहे बरं? आतापर्यंत सगळे सर्वनाम सांगितले ना, आता सांगतात ज्या ज्या पदाने सांगितलं की नाही, जो जो, आता त्याचा संबंध तो सर्वोपकारी समर्थ सद्गुरु श्री निवृत्तीनाथ राहाटत असे मज ही आतरी गोनिया. म्हणून आता आयती गीता जगी मी सांगे मराठी अभंगी, एतके विस्मया लागे ठाव आहे. वेद जेने सुभास, सुभाष म्हणजेच काय? चांगले बोलणारे. वेद चांगला बोलतो बरं. म्हणजे का बरं वेद चांगला बोलतो? त्याचं कारण मनुष्य जेव्हा बोलतो तेव्हा मनुष्याच्या बुद्धीचे काही दोष त्याच्या वाणीत येतात. मनुष्याच्या बुद्धीत काय दोष आहे? भ्रम, प्रमाद, कर्णापाठव आणि विप्रलिप्सा. आपण याचं वारंवार चिंतन करतो, आता काही विस्तार करायची गरज नाही. पण वेदात भ्रम नाही, प्रमाद नाही, कर्णापाठव नाही आणि विप्रलिप्सा म्हणजे फसविण्याची बुद्धी नाही. म्हणून वेदाचं बोलणं अपौरुषेय शब्दराशी म्हणतात ना वेदाला. पण वेदाच्या ठिकाणचं ज्ञान ज्याच्यामुळं आलं आहे. वेद परमात्मा म्हणतात बघा, म्हणजे वेदार्थ सागरू तो जया निद्रिताचा गुरु. परमात्म्याच्या श्वासातून वेदाची निर्मिती झाली. वेद जेने, ज्यामुळे चांगला बोलतो. सुख जेने सोल्लास, जगामध्ये असणारं सगळं सुख. खरं तर असं आहे, विषयातल्या सुखाला सुख असं म्हणताच येत नाही. फक्त एवढं की विषयात आनंद मिळत नाही, विषयाची प्राप्ती, अंतकन वृत्तीची स्थिरता, त्यामध्ये वृत्ती स्थिर झाल्यामुळे आत्मानंदाचं भान, या सगळ्या गोष्टी युगपत घडतात. आणि त्यामुळे जीवाला असं वाटतं विषयातलाच आनंद मिळाला. आनंद विषयात नसतोच, मुळामध्ये आत्मस्वरूपाचा अंतकरणामध्ये प्रतिबिंबित होतो. अंतकरण वृत्तीमध्ये जेवढे सुख प्रतिबिंबित होतात ते सगळेच्या सगळे सुख ज्या मूळ परमात्म आनंद स्वरूप आहे त्याच्यामुळे सगळे सुख आपल्याला अनुभवाला येतात. सुख जेने सोल्लास, सुख ज्याच्यामुळे उल्लसित होतात, प्रगट होतात. हे सगळे उदाहरणं राहू द्या. हे असो रूपस विश्व जेने, ज्या परमात्म्यामुळे हे संपूर्ण विश्व रूपवान झाले. बघा, आता आपण पावसाळ्यामध्ये सगळीकडे निसर्ग पाहिला ना, इतका सुंदर निसर्ग आहे सगळीकडे. जणू पृथ्वी मातेनं आपल्या अंगावर हिरव्या रंगाचा शालू पांघरला की काय असं वाटतंय बघा. जर आपण ब्रह्मगिरीसारखे पर्वत पाहिले ना, तर ते झरे काय वाहतात, धबधबे काय कोसळतात, सगळीकडे शुद्ध पाणी आपल्याला पाहायला मिळतं. संपूर्ण विश्व परमात्म्यामुळे रूपवान आहे. विश्व समष्टी आहे आणि वेष्टीमध्ये आपला देह घ्या ना. जर आपल्या देहातून परमात्मा निघून गेला, म्हणजे प्राण निघून गेला, तर आपण रूपवान दिसतो का? उलट जे माणसं आपल्याला स्नान घालण्याकरता गडबड करत होते ते पुन्हा उचलण्याकरता घाई करतात. काय? एक प्राण निघून गेला की ते भयंकर वाटतं. बघा, ज्ञानोबा म्हणतात अंगन सुया लिंगना प्रेताची. परमात्मा जोपर्यंत या शरीरात आहे तोपर्यंत सौंदर्य आहे, आणि परमात्मा निघून गेला म्हणजे प्राण निघून गेला, प्राणामध्ये सामर्थ्य आहे, तर मग ते प्रेत तयार होतं. रूपवान जे आहे ना ते सगळं विश्व परमात्म्यामुळे. एक महात्माशी रस्त्याने चालले, विरक्त होते. रस्त्याने जाता जाता एक सुंदर स्त्री आपला शृंगार करत होती. त्या गच्चीमध्ये उभा राहून सहज महात्म्याचं लक्ष गेलं. बाकीचे लोक म्हणले अवघडच झालं म्हणे, आता प्रवचनाला तर उशीर होईल, महात्मा इथंच थांबले म्हणे. बाकीचे लोक, मग काही लोक असतातच बघा पलटी मारणारे, ते मग आम्ही म्हणतो तुम्हाला कोणाच्या नादी तुम्ही लागता, महात्मा आहे का हे म्हणे. स्त्रीकडे बघू लागले. मग ते शिष्य म्हणाले गुरुजी लोक तुम्हाला असं म्हणतात. गुरुजी म्हणले जर त्यांना एवढं कळतं तर मला थोडंफार कळत असेल की नाही. जर ती माता, बघा बरं, हे स्त्रीच्या नजरेने पाहतात आणि मी त्याला मातृत्वाने पाहतो, ती माता जर एवढी सुंदर असेल तर तिला तयार करणारा माझा ईश्वर किती सुंदर असेल. म्हणजे तुमची नजर फक्त गॅलरीपर्यंतच आहे, माझी नजर परमात्म्यापर्यंत आहे. हे असो रूपस विश्व जेने, संपूर्ण विश्व ज्याच्यामुळे रूपवान झालेला आहे. असं कोण आहे बरं? तो सर्वोपकारी समर्थ. बघा बरं, सर्वावर उपकार करणारा म्हणजे काय? पृथ्वीपासून तर आता विश्वापर्यंत. मग पृथ्वी, चंद्रमा, सूर्य, समुद्र, जल,
चलाचं सौंदर्य, माधुर्य, पवन, आकाश, ज्ञान, सुख आणि वेद या सगळ्यावर उपकार करणाऱ्या, सर्वोपकारी, संपूर्ण विश्वावर उपकार करणारे आणि पुन्हा समर्थ असणारे कोण आहे? सद्गुरू आहे माझे. श्री निवृत्तीनाथ हे त्यांचं नाव आहे. म्हणजे उपनिषदामध्ये याचं वर्णन केलं आहे की परमात्म्यापासून हे सगळं जगत आणि सामर्थ्य निर्माण झालं. ज्ञानोबारा म्हणतात तो परमात्मा माझे सद्गुरूच आहेत. पण सर्वावर उपकार करणारं परब्रह्म नाही, परब्रह्म आहेच, पण ते साक्षात माझे गुरुदेव आहेत. तो सर्वोपकारी समर्थ सद्गुरू श्री निवृत्तीनाथ पण जगातच व्यापक आहे असं नाही बरं. राहाटत असे मजही आतरी गोनिया, ते माझ्या सुद्धा हृदयामध्ये प्रवेश करून राहत आहे. आणि ते माझ्याच हृदयात असं नाही हां. सर्वस्य चाहम हृदय सन्निविष्टो सर्वाघटी राम, भरला घनदाट सर्वांच्या हृदयदेशी, मी अमुक आहे ऐसी बुद्धिस्फुरी हरणीशी ते वस्तुगामी, किंवा तैसा हृदयामध्ये मी रामू. हे सगळ्या वय आपल्या लक्षातच आहे. तो सद्गुरू श्री निवृत्तीनाथ राहाटत असे मजही आतरी गोन्या, मज हृदयी सद्गुरू, किंवा आता हृदयी आपुले चौफाळून या भले, वरी बैसवू पावले श्री गुरूंची. ते श्री गुरु माझ्या अंतःकरणवृत्तीमध्ये विशेषत्वाने प्रगट झाले. इतका ऐक्य असावं बरं. याचा अर्थ काय झाला? सद्गुरू आणि मी एकच आहे. फक्त म्हणायला ते निवृत्तीनाथ आहे, मी ज्ञानदेव आहे, नाहीतर त्यांचाच अंश मी आहे, फक्त उपाधीचा फरक आहे. इतकं आमचं ऐक्य आहे गुरुदेवाचं आणि माझं. तेच माझ्या रूपाने ज्ञानेश्वरी सांगत आहे. म्हणून तर वेगळं काही वेगळं, हे सगळं निवृत्तीनाथांचं आहे, गौरव निवृत्तीनाथांचा. राहाटत असे मज ही आतरी गोनिया, आणि ते गुरुदेव ज्ञानस्वरूप आहे. त्यामुळे त्यांचंच ज्ञान त्यांच्याजवळ आहे, फक्त या मुखारविंदातून ते प्रगट होत आहे. माझ्या हृदयात गुरु आल्यामुळे सगळं ज्ञान माझ्या हृदयात आलं आणि मला काही श्रमच करावे लागले नाही. न आता आयती गीता, आयती म्हणजे सहज प्राप्त झालेली, श्रम कोणता करायचा नाही. आयती गीता जगी मी सांगे मराठी या भंगी, मी मात्र मराठी भाषेच्या भंगाने, भंग म्हणजेच काय, रंग असा एक अर्थ होतो, किंवा भागी असा एक पाठ आहे, किंवा कौशल्याने, मराठी भाषेच्या कौशल्याने सांगतो आहे. एथ विस्मया लागी के ठाव आहे, इथं आश्चर्य करण्याकरता जागा कुठं आहे? कारण काय, गीता आयतीच आहे, मला काही श्रम करावाच लागला नाही. जर सद्गुरू आत असेल तर श्रम करावे लागत नाही. ज्याच्या हृदयात सद्गुरूंची कृपा आहे ना, त्याला सांगण्याकरता श्रम करावे लागत नाही. वैकुंठवासी गुरुवारी गुले बाबा सांगायचे, बुवा सेवा केलेली विद्या प्रसंगाला आठवत असते आणि घोकलेली विद्या ऐन प्रसंगाला आठवत नाही. त्यामुळे मला तुम्हालाही आश्चर्य करण्याचं काही कारण नाही. गुरुदेवांचं थोडंही सामर्थ्य असेल तर काय पराक्रम होऊ शकतो ते पुढं सांगतील. चिंतन आपण उद्या पाहू. पुंडलिक वरदारी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. सद्गुरु जोग महाराज की जय. ज्ञान